जय माता दी. आता माझा क्लासही पूर्ण झाला आणि आता मला घरी म्हणजे घरी काम करण्याची आता मला गरज वाटू लागली. मग मी काय केलं, भाभी मला म्हणाल्या तुम्ही आता नवीन मशीन घ्या. आता ही मशीन इतकी छान चालत नव्हती, कारण ते काही बिघड सुधार झाली तर तिथल्या तिथं त्या बघून घ्यायच्या. आणि मग त्यांनी मला सांगितल्यावर मी थोडासा विचार केला. मी म्हटलं माझ्याकडे इतके पैसे नाही आहे भाभी. तर भाभी म्हणाल्या ठीक आहे, जेव्हा होतील जेव्हा पाहू. मग नंतर मी क्लासच नाही केला बरं का. आम्ही दोघी खूप काही गोष्टी शिकलो एकमेकींकडून, रेसिपी. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते आणि त्यांच्या सासूबाईंनी किंवा त्यांच्या मिस्टरांनी असा कधी विचार नाही केला की इथल्या इथं यांना शिकू नको, आपल्या धंद्यावर परिणाम होईल. असा विचार करणारी माणसंच नाही ती. खूप छान माणसं आहे आपण म्हणतो, पण अशी विचारिक माणसं खूप कमी असतात. मग भाभी म्हणाल्या त्यांच्या मिस्टरांना, वहिनींना मशीन घ्यायची आहे, तर बघा बरं का असली चांगली तर. मग त्यांनी सांगितलं एक ओळखीचा माणूस आहे त्याच्याकडे आहे मशीन. कशी वाटली आमची मैत्री तुम्हाला नक्की सांगा.